नाही नाही, त्याने एक भूमिका मांडली बघा. राजकारणामध्ये जर कोणी एक भूमिका चांगल्या पद्धतीने मांडत असेल, मग ते आमचे राजकीय विरोधक जरी असले, तरी त्या भूमिकेकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे. या देशामध्ये अनेक लोक ईव्हीएम वर भूमिका मांडतायत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही मांडतोय. पण भारतीय जनता पक्षाबरोबर सख्य असलेले राज ठाकरे, भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबर सख्य असलेले राज ठाकरे सुद्धा ही भूमिका मांडतायत की झालेलं मतदान कुठे गेलं हे रहस्य आहे, हा संशय आहे, मतदान गायब झालंय. जसं त्याने एक उदाहरण दिलं की राजू पाटील यांच्या गावात 1400 मतं आहेत. त्यांचे विद्यमान आमदार होते. राजू पाटील यांच्या गावात 1400 मतं आहेत आणि 1400 मतांच्या गावात राजू पाटील यांना एकही मत पडू नये हे संशयास्पदच आहे. अशा तक्रारी गावागावातून आलेल्या आहेत. राजू पाटलांचं उदाहरण आहे. पण महाराष्ट्रातल्या असंख्य शेकडो गावातून, ज्या गावावर त्या नेत्याचा प्रभाव आहे, हा, ज्या मतदारसंघात किंवा त्या भागात ज्यांचा प्रभाव, तिथे त्यांना एकही मत पडू नये यासारखं रहस्य कोणतं असू शकेल? नरेंद्र मोदी हे रहस्यभेदक जादूगार आहेत. त्यांनी जादू कशी झाली अमित शहाने सांगायला पाहिजे. जादू कशी झाली फडणवीसांनी सांगायला पाहिजे. 1400 गाव आहे, 1400चं गाव राजू पाटलांचा आमदारांचं आहे आणि तिकडे त्यांना भरघोस मतदान आतापर्यंत झालेलं असताना त्यांना एकही मत मिळू नये हा जर प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर कोणी द्यायचं? ते उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे, निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे. नाही, पण राऊत साहेब त्यांनी त्यांच्या भाषणात हाही एक मुद्दा उपस्थित केला की सतत त्यांच्यावर आरोप केला जातो, टीका केली जाते की ते भूमिका बदलतात, त्यांच्या भूमिकांवर ठाम नाही. पण त्यांनी भूतकाळात त्या ज्या पक्षाची भूमिका बदलली, बघा त्या इतर पक्ष जनसंघ असेल, जनता पार्टी असेल, बघा अगदी शिवसेनेचाही त्यांनी आणीबाणीला समर्थन केलं बाळासाहेबांनी. मुस्लिम लीग बरोबर काँग्रेस ते बाळासाहेब ठाकरे होते. युती केली. बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय शरद पवार जे असतील, अन्य कोणी असतील, त्यांचा कालखंड वेगळा होता. तेव्हाचे प्रसंग आणि घडामोडी वेगळ्या होत्या. आज ते आहे का? आज महाराष्ट्र संकटात आहे. आज हे राज्य खतम करण्यासाठी दिल्लीतून प्रयत्न सुरू आहेत. आज बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनाच तोडायची, खतम करायची, ठाकरे ब्रँड संपवायचा पूर्णपणे. जे काय ठाकरे नावाला या राज्यात वलय आणि ताकद आहे ठाकरे, त्याच्या विरोधामध्ये दिल्लीची सत्ता उभी आहे, या राज्याची सत्ता उभी आहे. अशा वेळेला सातत्यानं भूमिका बदलून चालणार नाही. आधी महाराष्ट्र वाचवायला पाहिजे, मराठी माणसाचं अस्तित्व वाचवायला पाहिजे. ही भूमिका महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या सगळ्याच राजकीय पक्षांनी घेणं गरजेचं आहे. मग ते भारतीय जनता पक्षातले असू द्यात, त्या शिंदे गटातले असू द्यात किंवा अजित पवार गटातले असू द्यात. महाराष्ट्राच्या पलीकडे राजकारण नाही. पण राऊत साहेब, महाराष्ट्राच्या विधानसभा निकालांबद्दल महाविकास आघाडीनं जी भूमिका मांडली, ही भूमिका आज राज ठाकरेही मांडतायत. तर अशा वेळेस महाविकास आघाडीचे दरवाजे पुढच्या काळात राज ठाकरेंसाठी खुले होऊ शकतात. हा विषय आहे ना, हा त्यांनी त्यांच्या मेळाव्यात मांडलेला विषय आहे. त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी घेतलेली ही एक सरळसोट भूमिका आहे आणि त्या भूमिकेचं स्वागत करायला काहीच हरकत नाही. त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यांना विरोध करावा असं त्यात काहीच नाही. विरोधासाठी विरोध ही महाराष्ट्रात सध्याची सुरू झालेली एक लाट आलेली आहे. विरोधासाठी विरोध, मला वाटतं की त्यातून आपण सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे. पण मुद्दे जर समान असतील तर अशा वेळेस महाविकास आघाडीचे दरवाजे राज ठाकरेंसाठी खुले होऊ शकतात. असं आहे की हे त्यांनी केलेल्या एका भाषणावरती कसं काय मी सांगू? त्यांच्या भूमिका भविष्यात काय आहेत त्या महत्वाच्या आहेत ना. त्यांनी एक भाषण केलं ते ईव्हीएम संदर्भात केलंय आणि ईव्हीएम संदर्भातल्या त्या मुद्द्यांना आमचा कायम पाठिंबा राहिलेला आहे. अशा वेळेला त्यांनी एक भाषण केलं म्हणून राजकीय दिशा बदलते का? नाही. काही काळ थांबावं लागेल, पाहावं लागेल. आम्ही वारंवार सांगतोय की राज ठाकरे यांची भूमिका ही भाजप धार्जिणी, एकनाथ शिंदे गटाच्या धार्जिणी असल्यामुळे या दोन्ही पक्ष हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं आम्ही जाहीर केलेलं आहे. अशा वेळेला राज ठाकरे त्यांच्याबरोबर जात आहेत हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही असं आमचं म्हणणं होतं. आम्ही त्यांच्या पुढल्या वाटचालीकडे लक्ष देऊ.